नमस्कार मित्रांनो वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की घरकुल लाभार्थ्यांना जे आहे ते आता 50,000 रुपयांची वाढ झालेली आहे। घरकुल लाभार्थ्यांना 50,000 रुपये आता जास्त भेटणार आहेत असा शासन निर्णय जी आलेला आहे। तर या ठिकाणी पहा कोणत्या लाभार्थ्यांना, कोणत्या घरकुल लाभार्थ्यांना या ठिकाणी हे 50,000 रुपये जास्त भेटणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये जास्त भेटणार नाहीत याची सविस्तर माहिती ह्या शासन निर्णय जी मध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, हा शासन निर्णय जे आहे ते आलेला आहे। या ठिकाणी ही फेक न्यूज नाही आहे। हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा। पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राइब केले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करा, कारण की अशाच घरकुल लाभार्थ्यांसाठी नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी पहा कोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी हे 50,000 रुपये जे आहे ते जास्त भेटणार आहेत ह्याची संपूर्ण माहिती जी आहे ते याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर ह्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे आपण सविस्तर बघूयात। हा शासन निर्णय आलेला आहे आणि ह्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो। तर या ठिकाणी पाहू शकता, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना अंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 रुपये एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता ग्रामविकास विभागामार्फत राज्य हिश्श्याचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन लेखासर्कस उघडण्याबाबत। तर या ठिकाणी पहा, जे लाभार्थी म्हणजे 2024-25 मध्ये ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत ते या ठिकाणी पहा 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील जे मंजूर घरकुल झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये जास्त भेटणार आहेत। तर ते 50,000 रुपये कसे भेटणार आहेत, कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहेत, आपण आणखीन पुढे सविस्तर माहिती सांगतो। त्या अगोदर या ठिकाणी पहा हा शासन निर्णय कधीचा आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात, हा शासन निर्णय जे आहे ते 10 नोव्हेंबर 2024 आपलं 10 नोव्हेंबर 2025 चा आहे। 10 नोव्हेंबर 2025 मध्ये कालचा हा शासन निर्णय आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत आहात याची काय माहिती नाही, परंतु हा शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2025 आहे। या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकतात। तर या ठिकाणी तारीख बघितलेली आहे। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय माहिती दिली शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती बघूयात। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरकुल लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी सर्वात आनंदाची बातमी आहे, कारण की घरकुल लाभार्थ्यांना महागाईच्या काळामध्ये सध्या जे आहे ते घर बांधण्यासाठी भरपूर महागाईचे जे आहे त्यांना खडी असेल, सिमेंट असेल, लोखंड असेल, जे आहे त्यांना महाग भेटत आहे। त्यामुळं हे 50,000 रुपयाचे अतिरिक्त वाढ केल्याबद्दल खरंच या ठिकाणी जे आहे ते घरकुल लाभार्थ्यांना जे आहे ते चांगल्यापैकीच घर बांधता येणार आहे, त्यासाठी हे 50,000चे अनुदान वाढ केलेले आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे। त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत। केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते 28-29 या कालावधीसाठी सुरू केला असून त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर या ठिकाणी पहा, हे जे घरकुल ग्रामीण टप्पा 2 आहे 2024-25 ते 2028-2029 पर्यंत चालणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी काय माहिती दिली आपण पुढं बघूयात। तर या ठिकाणी पहा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यात दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयावे मान्यता देण्यात आली आहे। तर त्या अनुषंगाने राज्यातील हिश्श्यातून देण्यात येण्याच्या रुपये 50,000 एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत राज्य हिश्श्याचे सर्वसाधारण प्रवर्गातील नवीन स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते आपण प्रस्तावना बघितलेला आहे। तर या ठिकाणी पहा शासन निर्णय काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात दाखवतो। या ठिकाणी पहा, शासन निर्णय असा आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील घरकुल मंजूर झालेले त्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त अनुदानाकरिता ग्रामविकास विभागांतर्गत
राज्य हिशाचे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता निधी वितरित करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर या ठिकाणी पहा, जे लाभार्थी आहेत, घरकुल लाभार्थी आहेत, त्या घरकुल लाभार्थ्यांना एकदम आनंदाची बातमी आहे. कारण का त्यांनी जे आहे ते पहिल्यापेक्षा 50,000 रुपये वाढ भेटणार आहेत. ज्या लाभार्थ्यांना 2024-25मध्ये ज्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत. या ठिकाणी पहा, काही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी ही माहिती पण तुम्ही वाचू शकतात. आपलं जे आहे ते हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, GR म्हणून तुम्हाला हा GR भेटून जाणार आहे. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारची ही माहिती होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की अशाच घरकुलचे नवीन व्हिडिओ, नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्यामुळं ज्या लाभार्थ्यांना आणखीन पण घरकुलचा लाभ भेटलेला नाही आहे किंवा ह्यावर्षी घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांच्यासाठी मात्र ही आनंदाची बातमी आहे. त्यांना मात्र या ठिकाणी हे 50,000 रुपये जास्त भेटणार आहेत. 50,000 रुपये जास्त भेटणार आहेत. हे जे आहे ते शासन निर्णय GR आहे. या ठिकाणी हा तुम्हाला प्रूफ देखील या ठिकाणी दाखवलेला आहे. यामध्ये काही शंका नसणार आहे. तर या ठिकाणी पहा, नक्कीच तुम्हाला ह्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली असेल. ज्या काही लाभार्थ्यांना आता 2024-25मध्ये ज्यांचे घरकुलची मंजुरी झालेली आहे त्यांना सर्वांना हे जे आहे ते 50,000 रुपये वाढ भेटणार आहेत. नक्कीच माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.